अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे रामनवमी. रामनवमीच्या दिवशी कशी पूजा करावी, भगवान श्रीरामाची पूजा कशी करावी, आणि तसेच ह्या दिवशी आपल्याला काही समस्या आहेत, कष्ट आहेत, दुःख आहे, दारिद्र्य आहे, ह्याच्यापासून मुक्ती भेटण्यासाठी आज मी खास असे 3 उपाय सांगणार आहे. आणि त्याचबरोबर भगवान श्रीरामाची रामनवमी, राम जन्मोत्सव कसं साजरा करावे, कशी पूजा करावी, ते सगळं सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये आज मी सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. आणि आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून लाईक करा, म्हणजे मी उद्या जे व्हिडिओ टाकेन ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग रामनवमी 2024 मधली रामनवमी हे 17 तारखेला आपल्याला साजरी करायची आहे. ह्या दिवशी भगवान श्रीराम बरोबर 12 वाजता भगवान श्रीरामाचा जन्म झाला. या दिवशी आपल्याला भगवान श्रीराम जन्मोत्सव म्हणून सुद्धा आपण म्हणतो. ह्या दिवशी आपल्या जीवनामध्ये काही अडचणी, दुःख, संकटे आहेत, तर ह्या दिवशी भगवान श्रीरामाची सेवा पूजा केल्याने आपल्याला ह्या सगळ्या संकटापासून, दुःखापासून मुक्ती प्राप्त होते. चैत्र महिन्यातील नवरात्रीच्या 9व्या दिवशी नवरात्रोत्सव साजरा केला जातो आणि हिंदी दिनदर्शिकेनुसार प्रभू श्रीरामाचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 9व्या तिथीला साजरा केला जातो. त्याला आपण रामनवमी म्हणून ओळखतो. यंदा 17 एप्रिलला रामनवमी साजरी होणार आहे. जीवनातील अडचणी, संकटे कमी होत नसतील तर आपल्याला काही ह्या दिवशी उपाय करायचे आहेत. त्यापासून मुक्त आपण होऊ शकतो आणि ते उपाय कोणते आहेत ते सगळं सविस्तर आपण जाणून घेऊया. पहिला उपाय आहे रामनवमीच्या दिवशी एखाद्या सणासारखा सण आपल्याला साजरा करायचा आहे. ह्या दिवशी घरी स्वतःच्या हाताने गोड पदार्थ बनवून देवाला नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि ते केल्यानंतर सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे. हनुमानाचा हा रामाचा आवडता भक्त, हनुमान हा भगवान श्रीरामाचा सगळ्यात आवडता भक्त मानला जातो. म्हणून ह्या दिवशी घरामध्ये आशीर्वाद देताना मुद्रेचा हनुमानांचा फोटो लावायचा आहे आणि फोटो समोर बसून रामचरित्र मानस पाठ करायचा आहे आणि हनुमानाची कृपा प्राप्त होते. आपले सगळे संकट भगवान श्रीराम हनुमंताच्या कृपेने सगळे संकट दूर होतात. हे आपल्याला रामनवमीच्या दिवशी सकाळपासून दिवसभरामध्ये आपल्याला करायचं आहे. दुसरा उपाय म्हणजे रामनामाचा जप करायचा आहे. आपल्या भगवान श्रीरामाची कृपा, आशीर्वाद, आपले दुःख नष्ट करण्यासाठी भगवान श्रीरामाच्या जन्मदिवसा म्हणजे 12च्या नंतर साजरा झाल्यानंतर, जन्मोत्सव झाल्यानंतर आपल्याला जोराने मोठमोठ्याने सगळ्या घरातल्या लोकांनी एक 5-10 मिनिटं टाळ्या वाजवत श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि हनुमान सर्वात संकटे दूर करतील आणि संपूर्ण कुटुंबासह हा सण एखाद्या उत्सवासारखा आपल्याला साजरा करायचा आहे. रामनवमीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. श्रीरामाची पूजा केल्याने विशेष आपल्याला फळ प्राप्त होते. भगवान हे श्रीराम सगळ्या संकटापासून, सगळ्यांना दुःख देणारे, दुःख हारणारे, सगळे समस्या दूर करणारे, फक्त त्यांचं मनाभावाने जरी नामस्मरण केले तर आपल्या हजारो पाप, आपले हजारो दुःख, आपले हजारो कष्ट नाहीसे होतात फक्त त्यांच्या नामस्मरणाने. तर ह्या दिवशी, रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीराम साक्षात या धर्तीवर भक्तांच्या स्वरूपामध्ये त्यांचा वास असतो आणि त्यांचे साक्षात ते या धर्तीवर उतरलेले असतात. म्हणून ह्या दिवशी त्यांची जास्त ऊर्जा तत्व
कार्यरत करत असतात. म्हणून ह्या दिवशी आपले सगळे समस्या, सगळे दुःख दूर करण्यासाठी या तिथीवर भगवान श्रीरामाची आपल्याला नामस्मरण करायचं आहे आणि भगवान श्रीरामाला शरण जायचं आहे आणि आपल्या सगळ्या समस्या आपोआप दूर होतात. तसेच तिसरा उपाय म्हणजे राम रक्षा स्तोत्र. बघा, ह्या राम रक्षा स्तोत्र तुम्हाला माहितीच असेल. तुमच्याकडे राम रक्षा स्तोत्राचा ग्रंथ असेल, नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. श्रीरामाच्या दरबारात फोटो किंवा लाल कपड्यावर आसनावर ठेवावा किंवा आपल्या घरामध्ये श्रीरामाचा फोटो मांडावा आणि बनवलेल्या फुलांची माळांची हार घालावा आणि शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि भजन आणि कीर्तन म्हणत राम दरबारात सजवल्यासारखं रामरक्षा स्तोत्राचं पाठन आपल्याला करायचं आहे. आपल्या शत्रूपासून भीती खूप वाटत आहे. आपल्याला भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आपल्याला खूप काही दुश्मन आपल्याला त्रास देतात. त्यांच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतोय. तर अशा वेळेस श्रीराम रक्षा स्तोत्राचं पाठन करतात आणि ते करून जर आपण घराबाहेर पडलो तर आपल्याला आपल्या भोवती जाणू काही आपल्याला एक ढाल निर्माण झालेली आहे असं आपल्याला जाणवतं आणि त्या त्रासापासून आपल्याला मुक्ती भेटते आणि तो त्रास सुद्धा आपल्याला जाणवत नाही. सारखं आपलं भीतीचं वातावरण आपल्याला जाणवतं. राम रक्षा स्तोत्राचं पाठन केल्याने त्या भीती आपोआप नाहीशी होतात आणि आपल्याला भगवान श्रीरामाच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला एक रक्षा कवच आपल्या भोवती एक तयार होतं. म्हणजे रक्षा कवच म्हणजे भगवान श्रीरामाचे एक कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतं. म्हणून वाईट शक्ती, वाईट दृष्टी आणि जे आपल्याला त्रास देतात त्या लोक आपल्याला त्रास अजिबात देऊ शकत नाही. कारण भगवान श्रीराम आपल्या भोवती आशीर्वादाचं एक रक्षा कवच निर्माण झालेलं असतं. म्हणून आपण रामनवमीच्या दिवशी तर रामरक्षा स्तोत्राचं पाठन करायचंच आहे. पण आपल्या नित्य जीवनामध्ये एकदा तरी दररोज सकाळ किंवा संध्याकाळी भगवान श्रीरामाच्या फोटोसमोर किंवा मारुतीरायाच्या फोटोसमोर किंवा मंदिरामध्ये जर जाऊन जर श्रीराम रक्षा स्तोत्राचं दररोज आपण पाठ केल्याने आपल्या भोवती एक रक्षा कवच निर्माण होतं आणि आपल्या परिवारावरती पण रक्षा कवच निर्माण होतं. आपल्या घरामध्ये खूप वाईट शक्तीचं जर आपल्याला जाणवत असेल, नकारात्मकता खूप जाणवत असेल, तर आपण दररोज भगवान रामाच्या फोटोसमोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावून 2 अगरबत्ती लावून रामरक्षा स्तोत्राचं रोज 9 वेळेस पाठन करावा किंवा कमीत कमी 1 वेळेस तर जरूर करावा. ते पाठ करून जे काही आपण अगरबत्ती लावलेली जी रक्षा आहे ती आपल्याला मस्तकावर लावायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजासमोर थोडीशी ती रक्षा टाकायची आहे. म्हणजे बाहेरची जे काही नकारात्मकता शक्ती आहे, वाईट शक्ती आहे, नजर दोष आहे, ह्यापासून आपल्याला संरक्षण भेटतं आणि भगवान श्रीरामाचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या घरावर, आपल्या परिवारावर अखंड राहतं. म्हणून आपण दररोज तर रामरक्षा म्हणायचंच आहे, पण रामनवमीच्या दिवशी तर आवर्जून आपल्याला 9 वेळेस, 11 वेळेस, 51 वेळेस रामरक्षा स्तोत्राचं पाठन आवर्जून करावा. तर ही रामनवमीविषयी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. धन्यवाद. शुभ दिवस जावो.